कधी तुम्ही विचार केला आहे का, शिव अर्ध आणि पार्वती अर्ध का? एका शरीरात दोन रूप का दाखवली जातात? एका बाजूला महादेवाचं शांत वैराग्याचं रूप आणि दुसऱ्या बाजूला माता पार्वतीचं प्रेम, सौंदर्य आणि शक्तीचं रूप. हे फक्त एक सुंदर रूप नाही, यामागे एक खूप सुंदर अर्थ आहे. ही कथा आहे शिव आणि शक्तीची, प्रेमाची, समर्पणाची आणि स्त्री पुरुष समतेची. आज मी माझ्या या शिवशक्ती लूकमधून हीच कथा सांगणार आहे. शिव आणि शक्तीचा सुरुवात. पुराणामध्ये शिवांना आदियोगी म्हटलं जातं. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे वैराग्य. पण शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत, कारण शक्ती म्हणजे ऊर्जा. जगात काहीही घडण्यासाठी ऊर्जा लागते आणि म्हणूनच शिव हे अस्तित्व आहेत, तर शक्ती त्या अस्तित्वामागची ऊर्जा आहे. पार्वती हीच ती शक्ती. आता या लूकचा सर्वात सुंदर भाग, अर्धनारीश्वर. अर्धनारीश्वर म्हणजे अर्ध शिव आणि अर्धी शक्ती. एका बाजूला महादेव आणि दुसऱ्या बाजूला पार्वती. पण याचा अर्थ असा नाही की दोघे अर्ध आहेत. याचा अर्थ आहे दोघे मिळून पूर्ण आहेत. शिव म्हणजे चेतना, शक्ती म्हणजे ऊर्जा. चेतना आणि ऊर्जा एकत्र आली की सृष्टी निर्माण होते. म्हणूनच अर्धनारीश्वराचं रूप आपल्याला सांगतात, स्त्री आणि पुरुष एकामेकांपेक्षा मोठे किंवा छोटे नाहीत. दोघांचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. या लूकचा खरा अर्थ, माझ्या या लूकमध्ये एका बाजूला मी महादेवाचं रूप दाखवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला माता पार्वतीचं. एका बाजूला निळा रंग, दुसऱ्या बाजूला स्किन रंग. एका बाजूला शिवाची शांतता, दुसऱ्या बाजूला शक्तीची ऊर्जा, पण चेहरा एकच. कारण शिव आणि शक्ती वेगळी नाहीत. हे रूप मला एक खूप सुंदर गोष्टी शिकवतं. आपल्या आयुष्यात अनेक वेळा दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात वाटतात. फॉर एक्झाम्पल, शांतता आणि शक्ती, प्रेम आणि कठोरपणा, स्वप्न आणि संघर्ष. पण खरं तर या सगळ्यांचं संतुलन आपल्याला पूर्ण बनवतं. आजच्या आयुष्यासाठी संदेश. आपण आपलं सगळं खूप धावतो. कोणाला करिअर बनवायचं आहे, कोणाला स्वतःचं घर हवं आहे, कोणाला बिझनेस करायचा आहे, कोणाला स्वतःची ओळख बनवायची आहे. आणि या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो, स्वतःवर विश्वास ठेवणं. पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी तपस्या केली, पण ती फक्त महादेवांना मिळवण्यासाठी नव्हती. त्या तपस्यातून तिची स्वतःची शक्तीही समोर आली. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तुमची स्वप्न लहान समजली, तरीही स्वतःवरच विश्वास सोडू नका. कारण तुमच्यामधली एक शक्ती आहे, फक्त ती ओळखायची आहे. म्हणूनच अर्धनारीश्वर आपल्याला एक सुंदर संदेश देता. शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही. दोघे मिळून पूर्णत आहेत. आणि कदाचित म्हणूनच शिव पार्वतीचं प्रेम आज हजारो वर्षानंतरही लोकांच्या मनात जिवंत आहे. हे फक्त देव देवताचं रूप नाही, हे एक सुंदर नात्याचे प्रतीक आहे. जिथे प्रेम आहे, आदर आहे, विश्वास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना पूर्ण करण्यासाठी भावना आहे. माझ्या या शिवशक्ती लूक मागची ही छोटीशी कथा होती. जर तुम्हाला या लूकमध्ये शिव आणि शक्तीचं नातं जवळ जाणवलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, हर हर महादेव. आणि लक्षात ठेवा, शिव म्हणजे शांतता, शक्ती म्हणजे ऊर्जा आणि दोघे मिळून म्हणजे पूर्णत्व. हर हर महादेव. शिव पार्वतीचा लूक क्रिएट करताना सगळं खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटतं,
पण लूक कंप्लीट झाल्यावर एकच प्रश्न, हा सगळा मेकअपचा पसारा आवरायचं, हे सगळं सामान परत जागेवर कोण ठेवणार? देवीचं लूक करणं सोपं आहे, पण देवीसारखं शांत राहून पसारा आवरणं हे खूपच कठीण आहे. तुम्हाला हा लूक जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि हा कन्सेप्ट कसा वाटला, ही स्टोरी कशी वाटली ते सुद्धा सांगा.